सोडावा सोनखेड पांदन रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी सोडावा येथील शेतकरी दिनांक 27/5/26पासून पांदन रस्त्यावर उपोषणास बसले आहेत. याबाबत या पांदन रस्त्याची 30 मार्च 2026ला शासकीय मोजणी झाली होती, पण सदर रस्ता अद्याप खुला झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली आहे. जोपर्यंत ही वहिवाट खुली होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा थेट इशारा उपोषणकर्ते सोपान खल्लाळ, बळीराम खल्लाळ, चंद्रकांत खल्लाळ, भगवान रामजी देसाई, ओमकार भागवत देसाई, माणिक दत्तराव शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान या उपोषणाकडे पोलीस विभाग, आरोग्य विभाग फिरकला नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. माणिकराव खल्ला. बरं, एक सांगा, काय भानगड आहे तुम्ही उपोषणाला बसले ते? हे आमच्या रस्त्यासाठी बसलो आम्ही. काय 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 जाण्यासाठी रस्ता नाही शेताला. बरं, कधीपासून नाही ते? कालपासून बसलो आम्ही. नाही, उपोषणाला बसले कालपासून, हो, पण जाण्यासाठी रस्ता किती दिवसापासून? वर्षापासून एक दिवस. वर्षभरापासून. याच्यासाठी तुम्ही कधी तहसीलदारला भेटले का? हो, भेटले. काय म्हणले मग ते तुम्हाला? करू देऊ, 1-2 वेळा येऊन गेले. काय केलं नाही? काय बळीराम निळबाजी खल्लाळ. बरं, काय काय इथं आज काय कशाला बसले तुम्ही? आम्ही रस्त्याच्या उपोषणाकरता बसलो होतो. कोणी आलं होतं का तुम्हाला भेटायला? हा, काल आले होते ना की काय म्हणले मग? मंडळ अधिकारी आणि तलाठी. काय म्हणले मग? काही ना, आम्ही रस्ता करून देतो म्हणले, पण जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं ठाम मत घेत ठरलेलं आहे. ठीक साहेब. नाव राम शिवाजी देसाई. बरं, देसाईजी, एक सांगा, हे आज जे तुम्ही उपोषण सुरू केलेलं आहे पांदन रस्ता करून देण्यासाठी, किती दिवसापासून, किती वर्षापासून? पहिला अर्ज केला होता 25/7/2025ला अर्ज केला होता. बरं, रस्त्याची मागणीसाठी. त्याच्यानंतर 2 वेळेस 3 वेळेस हे आले, भूमी अभिलेखचे आले नाही तर हे आले नाहीत. त्याच्यामध्ये 2-3 वेळेस हे झालं. त्याच्यानंतर 30 तारखेला 30/3ला मोजणी आली या रस्त्याची. याचा शासकीय मोजणी झाली रस्त्याची. त्याचा अहवाल 13/4ला गेला तहसीलला. त्याच्यानंतर याची 13/4ला हे झाल्या, रस्त्याच्या खुणा झाल्या. टोटल खुणा झाल्यानंतर हे रस्ता काही शेतकऱ्यांना अडविला. मग तुम्ही काय, म्हणजे अडील्यानंतर तुम्ही तहसीलकडं गेले की नाही? तहसीलकर काढून द्यायचा. काही शेतकरी म्हणजे आम्हाला जमीन मोजून घ्यायची. मग कोण देणार ती मोजून? काहींना फीस भरली, काहींना फीस भरली नाही त्याची. तुम्हाला उपोषण करण्याची वेळ का पडली? रस्ता चालू कोण केला नाही? 33 फुटाचा कॉडा शासनाच्या, त्याच्याप्रमाणेच तर पाहिजे आम्हाला. तुम्ही जे हे या भागामध्ये उद्या तुमची पेरणी लागणार आहे म्हणून तुम्ही उपोषणाला बसा, असं आहे काही? हे जे हा रस्ता छोटा आहे, याच्यामुळे जाणं येणं शक्य नाही. ट्रॅक्टर पण जाता येत नाही, काही नाही. आणि रस्त्याच्या पलीकडून नाली पूर्ण साफ झाली असल्यामुळं पूर्ण त्या नालीचं पाणी रस्त्यावर येत आहे. इथे येणाऱ्या जाणाऱ्या पूर्ण शेतकऱ्याला याचा त्रास व्हायला आहे. या पूर्ण रस्त्यावर म्हणजे अतिक्रमण झालेलं आहे. ते कुणं काढायचं? पूर्ण अतिक्रमण काढून द्यावं. तहसीलदारनं काढावं अशी तुमची अपेक्षा आहे? तहसीलदारांना काढावं अशी अपेक्षा आहे. आणि उपोषण कधी सोडणार तुम्ही? हे ज्यावेळेस दोन्ही हे रस्ता पूर्ण 33 फुटाचा मोकळा होईल आणि दोन्ही साईडनं ड्रेन होतील, त्यावेळेस आम्ही आमचं उपोषण सुटणार आहे. माझी एकच विनंती आहे की आपल्यामार्फत की इथं जे प्रशासन शेतकऱ्यांना साथ देत नाही. इथं भूमी अभिलेखवाल्यांनी मोजणी केली, दोन्ही बाजूची शेती मोजणी झाली, पण खुणा टाकून दिल्यात, हद्द करून दिलेली आहे. पण प्रशासन ती एक हद्द कायम करून दोन्ही बाजूनं नाल्या पोलीस संरक्षण घेऊन करून देईना झाले. टाळाटाळ करायले, वेळ काढूपणा करायले. तहसील प्रशासन शेतकऱ्यांना पूर्ण साथ देत नाही. याला दोषी कोण आहे? दोष कुणा? पूर्ण प्रशासन दोषी आहे. वेळ काढूपणा करायले. इथं येऊन शासनानं JR काढला आहे की पानंद रस्ते खुले करून द्यायचे. शेतकऱ्यांमध्ये भांडण लावण्याचा JR काढला नाही. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, शेतमाल बाहेर काढण्यासाठी शासनानं योजना काढलेली. पण इथलं प्रशासन वेळ काढूपणा करायले. प्रशासनानं इथं येऊन पोलीस संरक्षण घेऊन दोन्ही सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन इथं दोन्ही साईडनं नाल्या काढून मार्ग मोकळा करायला पाहिजे. उगाच आता पेरणीला सगळे लोक अडचणीत जातात, खोळंबलेत आडवाआडवीमुळं.
लोकांना शेतातले धंदे करता येणार, शेतीची मशागत करता येणार झाली. आता पेरणीची वेळ आहे, पेरणी बंद पडेल. प्रशासनानं वेळ काढूपणा न करता ताबडतोब शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लावा. महसूल प्रशासनाला काय इशारा देणार? जर प्रशासन असंच वेळ काढूपणा करत असेल तर आम्ही वरिष्ठांकडे पाठपुरावा करू, पालकमंत्र्याकडे जाऊ, जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊ. आम्ही पुढे महसूल मंत्र्याकडे जाऊन त्यांची तक्रार करू. आम्ही उपोषण सोडणार का मग? उपोषण सोडणार नाही, सगळेजण बसणार आहेत उपोषणाला. जोपर्यंत मार्ग निघणार नाही तोपर्यंत कोणी उपोषण सोडणार नाही. धन्यवाद. बबन बालाजी धवन. धवन साहेब, आज ही सगळी मंडळी तुम्ही उपोषणाला बसलेले आहे, काय विषय आहे? सर, इथं रस्त्यावरून जाता येत नाही. शाळेतल्या लेकराला, शेतकऱ्याला पाणी जाते रस्त्यावर, ट्रॅक्टर जात नाही, उसाचं जात नाही, गाडी बैल देता येत नाही, कचरा अडकते, बायाच्या पायात काचं घुसतात. असा त्रास आहे या रस्त्याचा. नाल्या उलथून पाणी जाते, नाल्या दोन्ही कुणे बुजून गेलेले आहेत. पण हे रस्ताच तुम्हाला मोजून दिला नाही म्हणे, शासनानं मोजून दिला, मात्र कोणी अधिक्रम काढीत नाही. कब्जा सोडला नाही. हां, कब्जा सोडला नाही. शासनानं मोजणी केली. मग तुमचं काय म्हणणं आहे आता? आमचं 33 फुटाचा रस्ता करून द्यावा शासनाने, येऊन दोन्हीकडून 2 नाल्या काढून द्यावा, हीच आमची शासनाला नम्र विनंती आहे. नाहीतर आम्ही उपोषणाला उठत नाही. जोपर्यंत नाल्या दोन्ही साईडनं काढीत नाही तोपर्यंत उठायचं नाही.